राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनींसाठी अत्यंत मोठे आणि आनंदाचे 10 निर्णय लागू करण्यात आलेले आहेत। आजची तारीख आहे 17 डिसेंबर 2024। राज्यातील तब्बल 1,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा 6वा हप्ता विस्तारित केला जाणार आहे। सोबतच जे 24 तासने सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। तर अगदी हे लाभ कशा पद्धतीने मिळणार आहेत याविषयी सुद्धा महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, लाडकी बहीण योजनेमध्ये तुमचा फॉर्म फक्त पात्र ठरला असेल तरी पण तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे नवचर्चित नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा काल जे अधिवेशन झालेलं आहे तर त्या अधिवेशनामध्ये महत्त्वपूर्ण असा निर्णय घेतलेला आहे। लाडकी बहीण योजनेसाठी 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, जी 24 तासने दिलेली महत्त्वपूर्ण अशी अपडेट आहे। बघा, 1400 कोटींची तरतूद कशासाठी करण्यात आलेली आहे तर लाडक्या बहिणींना 10 आनंदाचे निर्णय सुद्धा लागू करण्यात येणार आहे। विविध योजनांच्या स्वरूपामध्ये हे लाभ तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, परंतु याच्यासाठी काही पात्रता आहे, सोबतच अटी शर्ती सुद्धा घालण्यात आलेल्या आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काय म्हणतायत ते सुद्धा बघून घेऊयात। सोबतच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेसाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे। म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या तब्बल 1,34,00,000 महिलांच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे आणि लाडकी बहीण योजनेचा 6वा हप्ता हे तर विस्तार होणारच आहे, परंतु अजून जे 10 आनंदी निर्णय आलेले आहेत ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचा नाही, अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। बघा, छाननी रद्द केलेले आहे। सोबतच 2 अपत्य असतील तर तुमचा फॉर्म रद्द करण्यात येणार होता, परंतु आतापासून तो निर्णय सुद्धा रद्द करण्यात आलेला आहे। घरातील फक्त एकाच महिलेला लाभ घेता येत होता, परंतु काल झालेल्या अधिवेशनामध्ये 2 महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार आहे। तर बघा, राज्यामध्ये 2,155 कोटी रुपयांची जी तरतूद करण्यात आलेली आहे तर ती तरतूद फक्त योजनांसाठी करण्यात आलेले आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी 10 आनंदाचे निर्णय लागू केलेले आहेत। सोबतच 1400 कोटींची सुद्धा तरतूद प्रत्येकी महिन्याला लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेले आहे, परंतु याच्यामध्ये पात्रता घालण्यात आलेली आहे। ज्यांच्याकडे या पात्रता असतील तर त्यांनाच हा लाभ प्राथमिक स्वरूपामध्ये दिला जाणार आहे। बघा, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब काय म्हणतायत ते सुद्धा अगदी महत्त्वपूर्ण आहे। तर बघा, सर्व अटी रद्द केलेल्या आहेत, परंतु पात्रता लक्षात घेतली जाणार आहे। त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहेत। जे 10 लाभ दिले जाणार आहेत तर हे 10 लाभ कोणते आहेत ते सुद्धा आपण याच व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सोबतच तुमचं बँक खातं कोणत्या बँकेमध्ये असणं गरजेचं आहे ते सुद्धा बघणार आहोत आणि 5 कामे करायची आहेत। जर तुम्ही 5 कामे केली नाही तर आता तुमच्या खात्यामध्ये हे पैसे लवकरात लवकर विस्तारित होणार नाहीत। बघा, छाननी रद्द करण्यात आलेले आहे, फक्त पात्रता लक्षात घेतली जाणार आहे। आता ही पात्रता काय आहे ते सुद्धा समजून घ्या। बघा, राज्यातील सुमारे 2,50,00,000 बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत। त्या सर्व बहिणींसाठी अटी घातलेल्या होत्या, परंतु त्या अटी रद्द केलेल्या आहे। सर्वांना माहिती अटी घातलेल्या होत्या। कोण म्हणत होतं 2 अपत्याचं होतं, कोण म्हणत होतं 2 कागदपत्रे द्या, परंतु अशा पद्धतीने अटी होत्या तर त्या सर्व अटी रद्द करण्यात आलेल्या आहेत। परंतु आतापासून फक्त पात्रता चेक केले जाणार आहे, त्यानंतरच तुमच्या खात्यामध्ये 2100 रुपयांचा हप्ता आणि जे 10 आनंदी निर्णय आहे तर त्या 10 आनंदी निर्णयाचे जे अनुदान आहे तर ते अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहे। तर बघा, फक्त पात्रता लक्षात घेतली जाणार आहे। याच्यामधली जी पहिली पात्रता आहे ती अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। कुठेही व्हिडिओ स्किप करू नका। बघा, दिवसातून 2 व्हिडिओ पाहण्याऐवजी एकच व्हिडिओ पहा। थोडासा व्हिडिओ आपला मोठा असतो, परंतु अत्यंत महत्त्वपूर्ण आणि खरोखर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो। बघा, पहिली पात्रता काय आहे तर अर्जदार बहीण महाराष्ट्र राज्याची रहिवासी असले पाहिजे। बघा, तुम्ही लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरला असाल तर तुम्ही खरोखर महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारे असावेत। कमीत कमी 15 वर्ष तुम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये राहत असणारा असावे। तुमच्या गावातील सरपंच किंवा पोलीस पाटील यांचा दाखला सुद्धा तुम्हाला लागणार आहे। त्याच्यामुळे तुम्ही 15 वर्ष महाराष्ट्र राज्यामध्ये खरोखर राहता की नाही हे चेक करण्यासाठी गावातील पोलीस पाटील आणि सरपंच यांचा दाखला सुद्धा लागू शकणार आहे। सोबतच दुसरी पात्रता म्हणजे अर्जदार बहिणीकडे शेती फक्त 5 एकर असावी। एकतर नसेल तर काय अडचण नाही, परंतु असल्यास फक्त 5 एकर असावी। सोबतच घरामध्ये 4 चाकी गाडी नसली पाहिजे। सरकारी नोकरीला
कोणीही नसले पाहिजे, घरामध्ये कोणीही पेन्शनधारक नसले पाहिजे आणि कोणीही शासकीय कर्मचारी नसले पाहिजे. बघा, या पात्रता दुसऱ्यामध्ये अगदी महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे त्या गोष्टीसुद्धा लक्षात घेणं गरजेचं आहे. सोबतच तिसरी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, तिसऱ्या पात्रतेमध्ये काय सांगितलेलं आहे, अर्जदार बहिणीच्या कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे किंवा अर्जदार बहिणीकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे तरच लाभ मिळणार. एक तर तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावं. जर उत्पन्न कमी नसेल तर तुम्हाला या योजनेमधून बाद केलं जाणार आहे आणि तुमच्याकडे उत्पन्नाचा दाखला नसेल तर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल तर त्या आधारावरती सुद्धा या योजनेचे पैसे थेट तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. सोबतच चौथी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, अर्जदार बहीण किंवा तिच्या घरामधील कोणताही सदस्य सरकारला टॅक्स भरत नसेल तरच लाभ मिळणार. बघा, टॅक्स कोण भरतं? ज्यांचं उत्पन्न 5 लाख रुपयांच्या पुढे असेल. तर लाडकी बहीण योजनेमध्ये पहिलीच अट आहे की 2.5 लाखाच्या पेक्षा उत्पन्न कमी असेल तरच लाभ दिला जाणार. म्हणजेच तुम्ही टॅक्स भरत नसणारे नागरिक असले पाहिजे तरच तुम्हाला हे पैसे दिले जाणार आहे. अन्यथा जर तुमच्या घरामध्ये कोण टॅक्स भरत असेल तर तुम्हाला या योजनेमधून अपात्र केलं जाणार आहे. म्हणजेच गव्हर्नमेंटला कोणताही टॅक्स भरत नसेल तरच कळणार आहे. अन्यथा तुमच्या पॅन कार्डच्या आधारावरती तुम्ही टॅक्स भरता की नाही हे सुद्धा गव्हर्नमेंटला लगेच समजणार आहे. बघा, पाचवी पात्रता सुद्धा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा, अर्जदार बहिणीने दुसऱ्या सरकारी कोणत्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. सोबतच घरामधील सदस्य कारखान्यांमध्ये परमनंट कामगार नसला पाहिजे तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, पहिली जी अट आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की कोणत्याच सरकारी योजनेचा लाभ घ्यायचा नाही, फक्त एका योजनेचा लाभ घ्यायचा आहे, ती म्हणजे लाडकी बहीण योजना. दुसऱ्या संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना अशा कोणत्याच योजनेचा तुम्ही लाभ घेतला नाही पाहिजे तरच तुम्हाला या योजनेमध्ये लाभ दिला जाणार आहे. सोबतच घरामध्ये कोण जर कारखान्यामध्ये कामगार म्हणून काम करत असेल तर चालू शकतं, परंतु ते जर परमनंट असतील तर तुमचा अर्ज थेट बाद केला जाणार आहे. बघा, त्याच्याच पुढचा महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे ते सुद्धा लक्षात घ्या. त्यानंतर आपण कोणत्या जिल्ह्यांमध्ये हे पैसे विस्तारित होणार आहे ते सुद्धा बघणार आहोत. बघा, प्रमुख 5 बँक खाते असणं गरजेचं आहे. आता भरपूर माता भगिनींना मागील 7,500 रुपयेच अजून आलेले नाहीत, कारण त्यांचं बँक खातं हे ग्रामीण क्षेत्रातील खातं होतं आणि त्या बँकेला डीबीटी नसल्यामुळे हे पैसे आलेले नाहीत. बघा, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, राज्यामधील 90% बँका लाडकी बहीण योजनेसाठी चालतात म्हणजे चालतात. बघा, सर्व बँका लाडकी बहीण योजनेसाठी चालत असतात, परंतु उर्वरित ज्या 10% बँका आहेत तर त्या बँका ग्रामीण क्षेत्रातील बँका आहेत, त्यामुळे त्यांना डीबीटी प्रोसेस ॲक्टिव्ह नाही. त्यामुळे तुम्हाला मागील 7,500 रुपये, गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आणि लाडकी बहीण योजनेचे जे तुम्हाला बोनस सांगितलेला होता तर तो बोनससुद्धा आलेला नाही. आता कोणत्या बँक खाते असणे गरजेचं आहे, याच्या व्यतिरिक्त सुद्धा कोणकोणत्या बँक आहेत ते सुद्धा सांगणार आहे. बघा, पहिली बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक, म्हणजेच गव्हर्नमेंट मान्यता असलेली सर्वात मोठी बँक आहे. या बँकेच्या 20,000पेक्षा जास्त शाखा संपूर्ण भारतामध्ये कार्यरत आहे. त्याच्यामुळे जर तुम्ही अजून खातंच खोललेलं नसेल किंवा नवीन खातं खोलायचं असेल तर SBI मध्ये खातं खोलणं गरजेचं आहे आणि त्याच्याशी आधार कार्डसुद्धा लिंक करायचं आहे. दुसरी बँक आहे पोस्ट बँक. ही बँक गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे, त्याच्यामुळे तुम्ही पोस्ट बँकेमध्ये खातं खोलणं गरजेचं आहे. तर या बँकेला 1 दिवसामध्ये आधार कार्ड लिंक होतं, त्याच्यामुळे या बँकेमध्ये सुद्धा 100% पैसे येणार आहेत. मागील सुद्धा पैसे भरपूर बहिणींना याच बँकेमध्ये आलेले असणार आहेत. सोबतच तिसरी बँक सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली बँक आहे, ती म्हणजे बँक ऑफ इंडिया. बघा, या बँकेमध्ये जरी तुमचं खातं असेल तर 100% तुम्हाला पैसे येणार आहेत. या बँकेला डीबीटी सुद्धा ॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र या 2 बँका गव्हर्नमेंट मान्यता असलेल्या बँका आहेत. चौथी बँक ICICI बँक. बघा, ही खाजगी क्षेत्रातील सर्वात मोठी बँक आहे. जर या बँकेमध्ये तुमचं जर खातं असेल तर तुम्हाला सुद्धा 100% पैसे येणार आहेत आणि या बँकेला सुद्धा डीबीटी ॲक्टिव्ह आहे. त्याच्यामुळे जर या बँकेमध्ये खातं खोललं नसेल तर या बँकेमध्ये सुद्धा खातं खोलू शकता. बघा, शहराच्या ठिकाणी या बँका असतात, ग्रामीण क्षेत्रामध्ये काही अशा बँका आहेत ते सुद्धा सांगणार आहे, परंतु शहरी भागामध्ये सरासरी या बँकेमध्ये हे पैसे येणार आहेत. पाचवी बँक आहे युनियन बँक ऑफ इंडिया. ही सुद्धा गव्हर्नमेंट मान्यता असलेली प्रायव्हेट सेक्टरमधली मोठी बँक आहे. या बँकेमध्ये सुद्धा डीबीटी ॲक्टिव्ह आहे. या बँकेमध्ये सुद्धा तुमचं खातं असेल तर तुम्हाला 100% पैसे येणार आहेत. तर बघा, या प्रमुख आपण 5 बँका बघितल्या, परंतु अजून काही प्रमुख बँक आहेत तर त्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे का ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. मी अगदी झटपट सांगतो. स्टेट बँक ऑफ इंडिया
बँक ऑफ बडोदा, येस बँक आहे, सिटी बँक आहे, इंडियन बँक आहे, युनियन बँक आहे, पंजाब नॅशनल बँक, ICICI बँक, सोबतच HDFC बँक, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, ॲक्सिस बँक, अलाहाबाद बँक, सोबतच बंधन बँक. तर बघा प्रामुख्याने या 10 बँका झाल्या आणि मागाशी बघितलेल्या 5 बँका झाल्या, अशा मिळून 15 बँका झाल्या. जरी या बँकेमध्ये तुमचं बँक खातं नसेल तरी पण तुमची कोणती बँक आहे, कोणता जिल्हा आहे ते सुद्धा कमेंटमध्ये सांगायचं आहे. तुम्हाला मी कमेंट सेक्शन ऑनच करणार आहे, कारण यूट्यूबने काही आपल्या 4-5 दिवसापासून कमेंट सेक्शन ऑफ केलेलं आहे. बघा बहिणींसाठी 10 मोठे आणि आनंदाचे निर्णय आलेले आहेत. बघा पात्रता तुम्हाला सांगितलेली होती, जर तुम्ही पात्रतेमध्ये 100% बसला असाल तर तुम्ही हे आनंदी निर्णय बघितलेच पाहिजेत, कारण हे अत्यंत आनंदी निर्णय आहेत. जे पात्र ठरलेले आहेत, पात्रता सांगितलेली आहे त्याच्यामध्ये ठरला असाल तर तुम्हाला सुद्धा हे आनंदी निर्णय लागू 100% होणार आहेत. बघा निवडणुकीनंतर पहिल्यांदा हिवाळी अधिवेशन झाले. नागपूरला काल हिवाळी अधिवेशन झालेले होते, तर त्या अधिवेशनामध्ये BJPला 39 मंत्रिपदे मिळालेले आहेत. तर त्याच अनुषंगाने BJPचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बहिणींसाठी 10 आनंदी निर्णय सांगितलेले आहेत. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व माता भगिनी आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील आहेत, त्याच्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या मार्फत त्यांना पैसे देणे किंवा योजना देणे किंवा आनंदी निर्णय देणे सहज शक्य होत आहे. त्याच्यामुळे विविध योजनांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत. परंतु कोणकोणते आनंदी निर्णय आहेत, पात्रता तर तुम्हाला अगोदरच सांगितलेले आहेत, अगदी झटपट बघून घेऊयात. तर बघा ज्यांचे फॉर्म पात्र ठरलेले आहेत आणि पात्रतेमध्ये बसलेले आहेत त्यांच्यासाठी पहिली आनंदाची बातमी. बघा लाडकी बहीण योजनेसाठी प्रत्येक महिन्याला 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा एक गोष्ट लक्षात घ्या, जे नागपूरला अधिवेशन झालेलं आहे तर त्या अधिवेशनामध्ये 1400 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे सर्वांना पैसे येण्यास अडचण निर्माण होणार नाही. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये काही महिलांना 7,500 रुपये आले, तर काही महिलांना अजून 1 रुपया सुद्धा आलेला नव्हता, परंतु 1400 कोटी रक्कम मंजूर करण्यात आलेल्यामुळे सर्वांना पैसे 100% येणार आहेत. सोबतच दुसरा आनंदी निर्णय म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत महिलांना गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये मिळवून देण्यासाठी 500 कोटींची तरतूद करण्यात आलेली आहे. बघा 500 कोटी रुपये महाराष्ट्र राज्यामध्ये लाडकी बहिणींसाठी तरतूद करण्यात आलेली आहे. मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेमार्फत 3 गॅससाठी 2,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. सोबतच जो तिसरा निर्णय आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. लाडकी बहीण योजनेचा जो हप्ता होता तर तो हप्ता 1,500 रुपयांचा होता, परंतु त्याच्यावरती अजून फिक्स निर्णय झालेला नव्हता की तो 2100 करणार आहे. बघा भाजपच्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं होतं की 2100 रुपये आम्ही जर निवडून आलो तर 100% देणार आहोत, परंतु याच्यावरती अजून निर्णय झालेला नव्हता. परंतु काल जे अधिवेशन झालेलं आहे तर त्या अधिवेशनामध्ये फिक्स निर्णय झालेला आहे की 2100 रुपये 100% रक्कम 5 वर्षांसाठी मंजूर झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. सोबतच चौथा जो आनंदी निर्णय आहे तो सुद्धा महत्त्वपूर्ण आहे. बघा बहिणींसाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेमार्फत शिलाई मशीन योजनेचा 100% लाभ दिला जाणार आहे. यासाठी 15,000 रुपये रक्कम थेट खात्यामध्ये जमा केली जाणार आहे. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही केंद्राची योजना आहे. जर तुम्हाला शिलाई मशीन योजनेचा अर्ज करायचा असेल तर कमेंटद्वारे सांगा, मी तुम्हाला त्याची सर्व माहिती देतो. सोबतच पाचवा आनंदी निर्णय म्हणजे घरातील 2 महिलांना प्रत्येकी महिन्याला 2100 रुपये दिले जाणार आहेत. अगोदर फक्त एकाच महिलेला या योजनेमध्ये लाभ देण्यात येणार होता, परंतु आतापासून दोन्ही महिला या योजनेमध्ये लाभ घेणार आहेत, परंतु तिसऱ्या महिलेला या योजनेमध्ये लाभ घेता येणार नाही. सोबतच 6वा आनंदी निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना बाल विकास आणि समाज कल्याण विभागाकडून मोफत पिठाची गिरण या योजनेचा अर्ज सुद्धा करता येणार आहे. तर ही योजना महिला व बाल विकास विभागाकडून राबविली जात असते. ऑफलाईन पद्धतीने पिठाची गिरण या योजनेचा अर्ज तुम्ही स्वतः जाऊन करायचा आहे. त्याचे अर्ज सुद्धा लवकरात लवकर सांगणार आहे आणि ते सुद्धा सुटणार आहे, ते सुद्धा आपण व्हिडिओच्या द्वारे बघणार आहोत. सोबतच 7वा आनंदी निर्णय लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना 6वा हप्ता 21 रुपयाप्रमाणे दिला जाणार आहे आणि याची तारीख सुद्धा फिक्स झालेली आहे. त्याच्या याद्या सुद्धा फिक्स झालेल्या होत्या, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आज विस्तारित केले जाणार आहेत ते सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्याच्याच पुढे बघू शकता 8वा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. बघा ज्या बहिणींना मागील महिन्यांचे 7,500 रुपये आलेले नाहीत अशा सर्व बहिणींना 6वा हप्ता आणि मागील 7,500 रुपये एकाच दिवशी विस्तारित केले जाणार आहे. सोबतच 9वा निर्णय सुद्धा अत्यंत आनंदी आहे. सरकारने निवडणुकी अगोदर 3,000 रुपयांचा बोनस सांगितलेला होता, म्हणजेच दिवाळीला हा बोनस
सांगितलेला होता, परंतु काही बहिणींना हा बोनस आलेला आहे, परंतु काही बहिणींना हा बोनस आलेला नाही। जर ज्यांना बोनस आलेला नसेल तर त्यांना हा बोनस सुद्धा विस्तारित करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे। सोबतच 10वा निर्णय, लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींना 5 वर्ष गॅस कनेक्शन आणि इतर जीवनावश्यक वस्तू मोफत दिल्या जाणार आहे, त्याविषयी सुद्धा तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, 10 आनंदी निर्णय सुद्धा बघितले, पात्रता सुद्धा बघितली, परंतु महत्त्वाची 5 कामे केले आहेत का लवकरात लवकर चेक करा। जर केले नसतील तर लवकरात लवकर करणं गरजेचं आहे, अन्यथा पात्रता असून सुद्धा पैसे येणार नाहीत। बघा, राज्यातील लाडकी बहीण योजनेमध्ये पात्र ठरलेल्या सर्व बहिणींनी 5 कामे केली आहेत का हे चेक करा, अन्यथा पुढील पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होणार नाहीत। बघा, ही कोणते 5 कामे आहेत अगदी झटपट बघून घेऊयात। पहिलं काम म्हणजे आपले आधार कार्ड बँक खात्याला लिंक करणं। बघा, पहिलं काम झालं तर दुसरं काम महत्त्वपूर्ण आहे, त्याच्यामुळे दुसरं काम करणं 100% गरजेचं आहे। दुसरं काम म्हणजे काय करायचं आहे की आपलं आधार कार्ड 100% लिंक झालेलं आहे का ते सुद्धा लगेच चेक करायचं आहे। बघा, हे आधार कार्ड कशा पद्धतीने चेक करायचं आहे तर माय आधार ऑफिशियल वेबसाईट आहे, त्याच्यावरती आधार सर्व्हिस हा ऑप्शन निवडायचा आहे। चेक आधार आणि बँक लिंकिंग स्टेटस झालेला आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं, या साईटला ही जी ग्रीन टिक येते तर ती ग्रीन टिक तुमच्या बँक खात्यासोबत आधार कार्ड लिंक झालेली आलेली पाहिजे आणि तुमच्या बँकेचं नाव या ठिकाणी दाखवलेलं पाहिजे। बघा, मी जवळून दाखवतो तर या ठिकाणी तुमच्या बँकेचं नाव सुद्धा दिसत आहे। बघा, आणि सोबतच या ठिकाणी ग्रीन टिक दिसत आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन युअर आधार बँक मॅपिंग हॅज बी डन असा तुमच्या मेसेज दिसला पाहिजे, तरच तुमच्या खात्यामध्ये हे पैसे विस्तारित केले जाणार आहे। सोबतच महत्त्वाचं जे तिसरं काम आहे ती म्हणजे तुम्ही जर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा फॉर्म भरलेला असेल तर 2,500 रुपये गॅस कनेक्शनचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा केले जाणार आहेत, परंतु गॅस कनेक्शन महिलेच्या नावाने करणं गरजेचं आहे। सोबतच ज्यांचे अर्ज अजून अप्रूव्ह झालेले नसतील तर त्यांना हे पैसे विस्तारित केले जाणार नाहीत। ज्यांचे फॉर्म लाडकी बहीण योजनेमध्ये फक्त पात्र ठरले असतील तर त्यांना गॅस कनेक्शनचे थेट पैसे जमा केले जाणार आहेत। सोबतच महत्त्वाचं जे चौथं काम आहे तर ते काम म्हणजे आपली बँक 100% कोणती निवडायची आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे। हे चौथं काम आहे ते सुद्धा करणं गरजेचं आहे। म्हणजेच आपण दिलेल्या बँकेला डीबीटी ॲक्टिव्ह आहे का ते सुद्धा लवकरात लवकर चेक करणं गरजेचं आहे। आणि जे 5वं काम आहे ते महत्त्वपूर्ण आहे, आपलं आधार कार्ड अपडेट केलेलं आहे का ते सुद्धा चेक करायचं आहे, अन्यथा पैसे विस्तार होणार नाहीत। आधार कार्डमध्ये KYC अपडेट आल्यामुळे भरपूर बँक खाते डिॲक्टिव्ह सुद्धा झालेलं आहे। बघा, प्रमुख जिल्ह्यांमध्ये पैसे विस्तार करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। आता याच्यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत ते सुद्धा सांगतो। बघा, या साईटला 7,500 रुपये आलेले नाहीत, त्यांचे आधार कार्ड लिंक नव्हते। सोबतच या साईटला सुद्धा 7,500 रुपये आलेले नव्हते, 2,500 रुपये सुद्धा त्यांना गॅस कनेक्शनचे आलेले नव्हते आणि या साईटला सुद्धा फक्त गॅस कनेक्शनचे 2,500 रुपये आलेले नव्हते। परंतु उर्वरित जे जिल्हे आहेत त्यांना सुद्धा महत्त्वपूर्ण अशा अपडेट आलेल्या आहेत, परंतु व्हिडिओ मोठा होत चाललेला आहे, त्याच्यामुळे आपण आज ह्या व्हिडिओला एंडिंग देऊ आणि उद्याच्या योजनेमध्ये पूर्णपणे सर्व माहिती ज्या याद्या आलेल्या आहेत, कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत आणि कोणकोणत्या बँकेला विस्तारित केलेले आहेत ते सुद्धा बघणार आहोत। जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवरती नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा, गरज आहे त्यांच्यापर्यंत नक्की शेअर करा। तर चला भेटूया उद्याच्या नवीन योजनेच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र।